नमस्कार, A4 रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। या 12 किचन टिप्स तुम्हाला रोजच उपयोगी पडतील। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। नंबर 1, टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात पाणी घालावे आणि मग टोमॅटो शिजून घ्या। अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठीची ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो। नंबर 2, बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाक मुरडली जातात, तर अशा वेळी या पोळ्या कुकरमध्ये 1-2 शिटी देऊन घ्या। यानंतर तव्यावर हलक्या शेकून घ्या। फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील। नंबर 3, आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊन येतो, पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात। अशा वेळी बाजारातून आणलेल्या लिंबांना धुवून घ्या आणि तेल लावून ठेवून द्या। अशाने लिंबू फार काळ टिकून राहतील। नंबर 4, चपाती बनवल्यानंतर ज्या डब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवला तर पोळ्या छान नरम राहतात। नंबर 5, कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा। अशाने कांदा कापताना डोळे झोंबणार नाही। नंबर 6, पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाईल। नंबर 7, कुरकुरीत भजी बनवण्यासाठी भजीसाठी मिश्रण बनवताना त्यात मक्याचं पीठ घाला। नंबर 8, टिक्की छान क्रिस्पी होण्यासाठी। खरं म्हणजे टिक्की बनवताना उकडलेला बटाटा वापरतात, पण आपण त्यासाठी कच्चे बटाटे सुद्धा वापरू शकतो। त्यामुळे पकोडे किंवा टिक्की छान क्रिस्पी होते। त्यासाठी पहिल्यांदा बटाट्याची साल काढून किसून घ्या। मग स्वच्छ पाण्यात घालून हाताने दाबून बटाट्यामधील पाणी काढून घ्या। मग तो किस वापरून पकोडे किंवा टिक्की बनवा। तसे ते तळताना गॅस मीडियम ठेवा। बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्यांची एका बाजूने साल काढून मग उकडायला लावावेत। नंबर 10, हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही। जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा, त्यामुळे ते चककतील। झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्यांचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात ठेवा। थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या। आशा करते की या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।